Uh, Today we are going to study different numericals based on transistor. ठीक आहे, आपण ट्रान्झिस्टरचे जे युनिट बघितलं होतं सीई, सीबी अँड सीसी कॉन्फिगरेशन. रिलेटेड टू दॅट वी हॅव टू सॉल्व सम न्यूमेरिकल्स ऑल्सो. ठीक आहे, सो न्यूमेरिकल्स मध्ये फर्स्ट बिफोर दॅट वी हॅव टू फाइंड आउट वन रिलेशन बिटवीन करंट गेन. ठीक आहे, सो दॅट you know very well for common base configuration. For common base configuration, the current gain is given by alpha DC. Okay, so this alpha DC is nothing but IC upon IE. While for common emitter configuration, the current gain is given by beta DC, and this beta DC is given by expression IC upon IB. ठीक आहे, सो हे दोन एक्सप्रेशन्स इम्पॉर्टंट आहे. प्लस वी नो दॅट इमिटर करंट इज इक्वल्स टू IC प्लस IB. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द रिलेशन बिटवीन IC अँड बीटा, सॉरी अल्फा DC अँड बीटा DC. ठीक आहे, सो हे रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. फॉर दॅट पर्पज वी आर गोइंग टू यूज दिस इक्वेशन विच इज नथिंग बट IE इज इक्वल्स टू IC प्लस IB. आता इक्वेशन मध्ये काय दिसते बघा, IE इज इक्वल्स टू IC प्लस IB. जर मला हा अल्फा DC इज इक्वल्स टू बीटा DC करायचा असेल तर मला काय करावं लागणार आहे, एक इक्वेशन इकडे इक्वल्स टू मध्ये ह्या साईडला या फॉर्मॅटमध्ये आन्सर आणावं लागेल IC अपॉन IE, आणि इकडे मला मिळालं पाहिजे IC अपॉन IB. सो मिळत आहे बरोबर आहे, इकडे I बरोबर IC आणि IB च्या टर्म्स आहे, इथे IE आहे, इथे फक्त मिसिंग काय आहे IC नाही आहे. सो मी काय करणार, सिम्पली डिवाइड ईच टर्म बाय IC. सो ह्या इक्वेशन नंबर 1 ला काय करणार, डिवाइड बाय IC. प्रत्येक टर्मला काय करायचं, IC ने डिवाइड करायचं. एक्सप्रेशन काय मिळणार, IE इज इक्वल्स टू IC प्लस IB डिवाइड ईच टर्म बाय IC. सो IE अपॉन IC अपॉन IC, IB अपॉन IC. ठीक आहे, सो आपल्याकडे काय आहे, वी हॅव alpha DC is equals to IC upon IE, which means 1 upon alpha DC is nothing but IE upon IC. ठीक आहे, प्लस बीटा DC काय आपल्याकडे IC upon IB. That means 1 upon beta DC is equals to IB upon IC. So putting the value of 1 upon alpha DC, let that be equation number 3 and this one be equation 4. So putting the value of 4 to 3 and 4 equation into 1, sorry into 2. So आता इथे काय दिसते बघा, सिम्पली इक्वेशन जो आहे 1 upon alpha DC which is nothing but IE upon IC and 1 upon beta DC nothing but IB upon IC. So IB upon IC काय येणार इथे 1 upon beta DC, IE upon IC काय येणार 1 upon alpha DC. सो सॉल्व करू आपण ते. सो काय येईल, 1 अपॉन अल्फा DC इज इक्वल्स टू 1. IC अपॉन IC काय झाला 1 झाला, आणि इथे काय आलं 1 अपॉन बीटा DC. ठीक आहे, सो आधी इकडे सॉल्व करून घेऊ आपण. 1 अपॉन अल्फा DC इज इक्वल्स टू बीटा DC प्लस 1. मी हा फक्त हा टर्म काय केलं इकडे गेला टू इक्वेट दी डिनॉमिनेटर. ठीक आहे, सो बीटा DC सॉल्व केलं. सो हे इक्वेशन आलेलं आहे. आता मला काय करायचं आहे, मला अल्फा DC इक्वल्स टू पाहिजे. सो परफॉर्म इन्व्हर्जन. सो इन्व्हर्जन केल्यानंतर काय आलं, अल्फा DC इज इक्वल्स टू बीटा DC डिवाइड बाय 1 प्लस बीटा DC. हे पहिलं एक्सप्रेशन मिळालेलं आहे. क्लिअर, ठीक आहे. सो ह्याच एक्सप्रेशनवरनं आपण एक्सप्रेशन नंबर 5 ॲझ्युम करू. From expression 5 we can find out the same way the value of beta DC. So कशी येणार, एक्सप्रेशन 5 आपण परत एकदा लिहून घेऊ. हे एक्सप्रेशन लिहिताय होपफुली हे लिहून ठेवा, हा नोट डाऊन करा. अल्फा DC इज इक्वल्स टू बीटा DC अपॉन 1 प्लस बीटा DC, हे नोट डाऊन करा. ठीक आहे, त्यानंतर आपल्याकडे परत इक्वेशन काय आलं होतं, 1 अपॉन अल्फा DC इज इक्वल्स टू 1 प्लस 1 अपॉन बीटा DC आलं होतं. ठीक आहे, सो आता मला 1 अपॉन बीटा DC मी इक्वल्स टू करणार आणि ही टर्म इकडे जाणार. सो काय येईल, 1 अपॉन अल्फा DC मायनस 1. सो सॉल्व करू आपण. 1 अपॉन बीटा DC इज इक्वल्स टू 1 minus alpha DC
डिवाइड बाय अल्फा DC. ओके, सो इक्वेशन काय आलं आपल्याला, इन्व्हर्स करा, परफॉर्म अगेन इन्व्हर्जन. सो अल्फा DC अपॉन 1 minus alpha DC. This is nothing but again the relation between beta DC and alpha DC. Clear? So हे पण नोट डाऊन करा. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जे टर्म्स आहेत, बीटा DC इज इक्वल्स टू अल्फा DC अपॉन 1 मायनस अल्फा DC. आलं? सगळ्यांनी सॉल्व लिहिलं, नोट डाऊन केलं का? ओके, आता या बेसवर आपल्याला काय करायचं, न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत. सो न्यूमेरिकल्स मी सांगते. फर्स्ट न्यूमेरिकल, ठीक आहे. सो एक्झाम्पल काय आहे, फॉर अ ट्रान्झिस्टर फॉर एनी कॉन्फिगरेशन अल्फा इज इक्वल्स टू 0.98 अँड IC इज इक्वल्स टू 4 मिली अँपियर. कॅल्क्युलेट IB अँड IE. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन आधी गिवन डेटा लिहून घ्यायचा. ठीक आहे. सो राईट डाऊन गिवन डेटा. काय आहे, दॅट अल्फा DC इज 0.98. त्याला युनिट नाहीये कारण करंटचा रेशो आहे सेमचा, त्याला युनिट नसतं. IC आपल्याकडे आहे 4 मिली अँपियर. मी परत एकदा स्टेप्स रिपीट करते. ठीक आहे. आफ्टर दॅट टू फाइंड व्हॉट, फाइंड आउट द बेस करंट अँड इमिटर करंट. IB is equals to what and IE is equals to what. So solution is what, simply with the help of given data we have alpha and IC. So you know that alpha DC is equals to IC upon IE. So as IC is known and alpha DC is known. So put this value. So we'll get I is equals to what? IC upon alpha DC. So which is nothing but 4 milliampere divided by 0.98. So answer was 4.08 na? 4.08 into 10 raised to minus 3, which is nothing but milliampere again. ठीक आहे, 10 raised to minus 3. सो याचा यूज करून आपण काय केलं, IE कॅल्क्युलेट करायचं आहे. सो यू नो दॅट व्हेरी वेल that I is equals to IC plus IB. So use that formula to calculate the base current value. So I is equals to what? IC plus IB. So आता IC आहे, IE आहे, IB calculate करायचा आहे. So that's why it will become IE minus IC. So 4.08 into 10 raised to minus 3 minus 4 into 10 raised to minus 3. So it was 0.08 milliampere. So answer is IB is equals to 0.08 milliampere. So हा तुमचा आन्सर आलेला आहे. इन द सेम वे विल सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे. त्यांनी लिहिलेलं एक्झाम्पल आहे, त्याच्यामुळे इथे थोडंसं त्यांनी गोंधळ केलाय. ठीक आहे. सो याचा मिनिंग जो आहे, प्रिव्हियस बॅचची स्टुडंट होती आपली, तिचा आहे. सो 0.9 म्हणजे असं ॲझ्युम करा, 0.9. So in a common base configuration, current amplification factor is alpha and it is 0.9. Okay. So that means given data is what? Alpha DC is equals to 0.9. तो लगेच मी लिहिला. If the emitter current is 1 milliampere. So emitter current is nothing but IE is given as 1 milliampere. Okay. Determine the value of base current. Now you have to calculate the value of base current. So base is how much? So again process is same process आहे. First of all find out the value of IC. Why?
because you know very well we have one equation, I is equals to IC plus IB. So if I know the value of IC and I know the value of IE, I can easily calculate the value of IB. So for that purpose, first of all calculate value of IC. So IC कसा काढणार? Simply आपल्याकडे काय दिलेलं आहे त्यांनी? अल्फा DC दिलाय, which is nothing but the current gain of common base configuration, which is given by IC upon IE. सो याच्यावरनं आपण काय करणार? IC ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. मग अशी आपण IC काढताना मिस्टेक केली, लक्षात राहू द्या. माझ्या पण लक्षात नाही आलं. टर्म्स आपल्या रिव्हर्स झाल्या होत्या, तेच म्हटलं काहीतरी गोंधळ झालेला आहे. मग अशी मिस्टेक झाली आहे, तर ठीक आहे, ह्या एक्झाम्पल आपण ती मिस्टेक क्लिअर करू. अल्फा DC इज इक्वल्स टू काय होतं? IC अपॉन IE होतं ना. अच्छा, तिथे आपण काय कॅल्क्युलेट केलं? आई कॅल्क्युलेट केला का? ओके, ठीक आहे, मग बरोबर आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये रिव्हर्स केले त्यांनी. या एक्झाम्पल मध्ये IE दिलेला आहे आणि IC कॅल्क्युलेट करायचे. मला वाटलं मी चुकलं का काय एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. ठीक आहे, मग करेक्ट आहे. सो आता IC काय येणार आहे या एक्झाम्पल मध्ये? IC इज इक्वल्स टू सिम्पली हा IE ची टर्म इकडे जाईल म्हणजे मल्टिप्लाय होईल. सो अल्फा DC इंटू IE. ठीक आहे, सो अल्फा DC इंटू IE म्हणजेच काय? 0.9 इंटू 1 मिली अँपियर. सो आन्सर इज 0.9 मिली अँपियर ना. ओके, 0.9 मिली अँपियर आलंय सगळ्यांचा आन्सर. ओके, नेक्स्ट आपल्याला IB कॅल्क्युलेट करायचं आहे. सो यूज द इक्वेशन. या इक्वेशनचा यूज करायचा आहे. I इज इक्वल्स टू IC प्लस IB. सो इक्वेशन जर आपण केलं, चेंज केलं, तर IB इज इक्वल्स टू व्हॉट? IE मायनस IC. सो इट इज 1 milli ampere minus 0.9 milli ampere. So how much? IB is ओके 0.1 मिली अँपियर. आलाय सगळ्यांचा आन्सर. चेक करा सगळ्यांनी. सगळ्यांना समजतंय हो की नाही? ओके, सो हे न्यूमेरिकल्स MCQ बेस्ड मध्ये पण विचारले जाऊ शकतात. त्यावेळेस तुम्हाला हे फॉर्म्युले तुमच्याकडे लिहिलेले पाहिजे. तर काय करायचं? एक्झामला बसण्यापूर्वी तुमच्यासोबत कॅल्सी, त्यानंतर साईडला तुमचे फॉर्म्युलेज वगैरे सगळे लर्न असले पाहिजे, किंवा एका पेजवर लिहून ठेवले तरी चालतील. अल्फा DC इज इक्वल्स टू रिलेशन बिटवीन अल्फा DC अँड बीटा DC. द I इज इक्वल्स टू IC प्लस IB. म्हणजे इझिली पटापट कॅल्क्युलेट करता येतील. कारण न्यूमेरिकल्स मध्ये तेवढा थोडासा वेळ जाऊ शकतो आणि तुमच्याकडे असतो फक्त 1 तास. 1 तासामध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात. सो प्रॉपरली सॉल्व्ह केलं गेलं तर याचं पण तुम्हाला मार्क्स घेता येतील. ठीक आहे, सो आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. आता तुम्ही मला 1 by 1 गिवन डेटा सांगा. बाय रीडिंग दिस एक्झाम्पल, in a common base configuration, the emitter current is 1 milliampere. That means very good. So I is here 1 milliampere. Okay. If the emitter circuit is open, the collector current is 50 microampere. If the emitter circuit is open आहे म्हणजेच काय? कॉमन बेस कॉन्फिगरेशन आहे. ठीक आहे, सो कॉमन बेस साठी आपण फक्त सिम्बॉलिक व्हाया सिम्बॉलिक जाऊ. हा तुमचा इकडे इमिटर असतो, इकडे कलेक्टर असतो, इथे बेस असतो.
सो इमिटर ओपन आहे म्हणजेच काय, इनपुट लाईन काय दिले, इनपुट व्होल्टेज 0 आहे इन शॉर्ट. सो दॅट मीन्स त्यावेळेस हा तुमचा काय असतो, हा रिव्हर्स बायस केलेला असतो आणि इकडे हा फॉरवर्ड बायस केलेला असतो. जेव्हा हा ओपन आहे म्हणजे इकडनं करंट पास होत नाहीये, पण रिव्हर्स बायसमुळे कलेक्टर करंट काहीतरी फ्लो होतोय. हा कलेक्टर करंट म्हणजेच काय असतो, लिकेज करंट असतो. ठीक आहे. सो लिकेज करंट म्हणजेच आपण इथे ऍझ्युम करतो ॲज अ ICBO. सो whatever the collector current flows through open collector current, emitter is open म्हटले, सो ओपन कलेक्टर करंट फ्लोज थ्रू कलेक्टर टू बेस. ठीक आहे. सो ICBO ने इंडिकेट करतो, हे लक्षात ठेवायचं, हा पॉइंट महत्वाचा आहे. इफ द इमिटर सर्किट इज ओपन द कलेक्टर करंट इज 50 मायक्रो अँपियर. जर इमिटर सर्किट ओपन असेल तर हा झाला कॉमन बेस. कॉमन इमिटर असेल तर काय येईल माहिती का, तिथे कॉमन इमिटर असेल तर सिम्पली इथे तुमचा इमिटर कॉमन आहे समजा ह्या एक्झाम्पल मध्ये, किंवा उलटा ड्रॉ करू, सोप्यात सोपं की या मॅनरने ड्रॉ करू. इथे तुमचा इमिटर कॉमन झाला आणि इकडे बेस आहे, इथे कलेक्टर आहे, इथे इमिटर आहे. सो त्यावेळेस काय येणार आहे की इमिटर कॉमन आहे, बरोबर. इमिटर कॉमन आहे म्हटल्यानंतर त्या केसमध्ये तुमचा ICBO ने इंडिकेट होणार. इथे काय म्हटलंय, एक मिनिट ह्या केसमध्ये, सॉरी, बेस कॉमन असेल तर तो इंडिकेट होतो, ओके, कलेक्टर टू बेस, बरोबर आहे. हा ICBO ने इंडिकेट होईल. आणि त्यावेळेस ज्यावेळेस तुमचा बेस ओपन होईल तिथे इमिटर नाही राहणार, कॉमन इमिटर मध्ये बेस ओपन राहील, म्हणजे इनपुट काय देताय तुम्ही, 0 देताय. त्यावेळेस जो लिकेज करंट कलेक्टर टू इमिटर फ्लो होतो त्याला म्हणतो आपण ICEO. ठीक आहे. सो हा करंट असतो, हे लक्षात ठेवा. डिनोशन्स ICEO आणि ICBO म्हणजे कन्फिगरेशन कोणतं दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला, समजा त्यांनी इन्स्टेड ऑफ मेन्शन अल्फा DC किंवा बीटा DC असं मेन्शन न करता त्यांनी सांगितलं की करंट गेन व्हॅल्यू काय आहे करस्पॉन्डिंग, तर करंट गेन म्हटल्यानंतर तुम्हाला आधी आयडेंटिफाय करावं लागेल की तिथे तो कॉमन इमिटर कन्फिगरेशन आहे की कॉमन बेस कन्फिगरेशन. त्याच्यासाठी तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो आता आपल्याला काय दिलंय, ICBO दिलेला आहे ॲज इमिटर टर्मिनल इज ओपन. सो करंट फ्लोईंग थ्रू collector to base, which is a reverse leakage current and it is very minimum, very less. So here ICBO is how much, 50 microampere. हा 50 microampere आहे. okay. हा 50 microampere आहे. ठीक आहे. फाइंड द टोटल कलेक्टर करंट. आता आपल्याला काय करायचंय, ऍक्च्युअल टोटल कलेक्टर करंट फ्लो किती जातोय, म्हणजे जेव्हा मी सप्लाय दिलेला असेल त्यावेळेस आणि सप्लाय नसेल त्यावेळेस दोघं मिळून तो टोटल कलेक्टर करंट किती फ्लो होतोय तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि आपल्याकडे अल्फा दिलेला आहे त्यांनी 0.92. सो कॉमन बेस कन्फिगरेशन आहे, हेन्स दे हॅव गिवन द अल्फा DC. सो अगेन यूज द फॉर्म्युला. आता आपल्याला काय करायचंय, टोटल कलेक्टर करंट फाइंड आउट करायचं आहे. सो अल्फाचा यूज करून आधी कलेक्टर करंट फाइंड आउट करू विथ द हेल्प ऑफ IC/IE. सो आपण हा अझ्युम करू ॲज अ IC1. ठीक आहे. का, कारण टोटल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो IC1/IE घेतला, IE आपल्याला नोन आहे. सो IC इज इक्वल्स टू काय येणार, अल्फा इंटू IE. सो अल्फा इज 0.92 इंटू 1 मिली अँपियर. सो 0.92 मिली अँपियर येईल आन्सर. आता इथे कॅल्क्युलेट करायचं काहीच काम नाहीये. सो 0.92 मिली अँपियर हा झाला तुमचा एक. आणि अजून लिकेज करंट कोणता दिलाय, ICBO विच इज 50 मायक्रो अँपियर हा दिलेला आहे. आता मला टोटल फाइंड आउट करायचं म्हणजे काय, ज्यावेळेस इनपुट दिला होता त्यावेळेस इतका कलेक्टर करंट फ्लो होता, इनपुट नव्हता त्यावेळेस एवढा करंट होता. सो दोघांचं सिम्पली काय करणार मी, ऍडिशन परफॉर्म करणार. दॅट विल बी माय टोटल कलेक्टर करंट. सो सिम्पली परफॉर्म करा ऍडिशन. हेन्स IC दॅट इज टोटल कलेक्टर करंट विल बी IC, इथे आपण 1 ॲझ्युम केलंय. सो IC1 प्लस ICBO. ओके. सो किती आला, IC1 होता आपला 0.98 मिली अँपियर होता प्लस 50 मायक्रो अँपियर. सो सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन थ्रू पण तुम्ही कॅल्सीवर टाकू शकता. IC इज इक्वल्स टू 0.98 स्मॉल m घ्यायचा आणि प्लस 50 म्यू घ्यायचा मायक्रोचा.
सो आन्सर काय तर सांगा. किंवा तसं नसेल 0.98 इंटू 10⁻³ प्लस 50 इंटू मायक्रो मीन्स 10⁻⁶ पॉवर. ओके, सो आन्सर इज कॅल्सीवर एम आणि म्यू. माईक कोणाचं चालू आहे? बंद करा. ओके, 1.0 1. आयुष बोला. ओके, 10⁻⁻3. सो दिस इज द आन्सर. सगळ्यांचं आलंय का? म्हणजेच काय 1.03 मिली अँपियर आला. आलंय सगळ्यांचं आन्सर हे? ओके, सो या मानाने आपण वेगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. काही मी 1-2 न्यूमेरिकल्स तुम्हाला होमवर्कला देणार आहे. हा, सो होमवर्क तुमचा सॉल्व्ह करा आणि ग्रुपवर शेअर करा कम्प्लीट झाल्यानंतर. ठीक आहे, सो आजच्या पुरते एवढं सफिशियंट आहे न्यूमेरिकल्स. इथे आपले ट्रान्झिस्टरचे सगळे न्यूमेरिकल्स कव्हर होत आहे. याच मॅनरने तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे.